हाय गाईज, मी विशाल मस्के। आज आपण केळीबद्दल थोडीशी माहिती पाहणार आहे। ही प्लॉट दिसतोय का, हा समजा माझा प्लॉट आहे। हे अर्धा एकर आहे, पलीकडे 2 एकर आहे, असा 2.5 एकराचा प्लॉट आहे। आपण केळीतले समद रोगराई ही कंट्रोल करू शकतो, पण एक असा रोग आहे की त्याला आपण कंट्रोल करू शकत नाही। तो रोग म्हणजे भावकी। कसं असतं, आपण व्यवस्थित केळीचे नियोजन हे करतो, केळी ही व्यवस्थित आणतो, पण ते भावकीला बघवत नाही। मग भावकी काय करते, रेडे चाळे करते। ते चाळे कुठले करते तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवणार आहे। काय करते तर बांधाच्या कडेला 2,4-D मार किंवा गोलटारगा मार। जर गोलटारगा मारला तर समजा केळीवर मारायचा, म्हणजे काय होईल त्याच्यामुळं की बाबा तुमची केळ चांगली आली, समधी जळून जाईल। ही रेडे चाळे करते भावकी। आणि आमच्या प्लॉटला सुद्धा भावकीने तसंच केलेलं आहे, ते मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। हा प्लॉट बघा, समजा व्यवस्थित एकदम, कुठं काय जळलेलं नाही, काय नाही, पण भावकीनं जी पराक्रम केलाय ती पलीकडच्या साईडला 3-4 लाईनीला दिसलेला आहे। ती तुम्हाला आता पराक्रम दाखवतो। जर समजा स्वतःच्या ताकद जर नसेल चांगली पिकं ही आणायची, तर दुसऱ्याचं वाटोळं करू नका। हे एवढं माझं सांगण्याचा उद्देश आहे त्या भावकीला। हो का, एडी चाळे आता हो का, हे तणनाशक फवारलेलं आहे। परत नंतर पलीकडच्या साईडला तुम्हाला दाखवतो आणखी। हो, हे पाहू शकता, हे तणनाशकाचं स्कॉर्चिंग आलेलं आहे। ह्या पानावर पण आलेलं आहे स्कॉर्चिंग। हो का, लाईनच्या लाईनीला स्कॉर्चिंग आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही। हो का, ही समजा पानं ही जळलेली आहे। ती आहे भावकीचा पराक्रमच्या शेजाऱ्या भावकीचं। तुम्हाला त्याचं रान पण दाखवतो बघा। पलीकडचं रान काय मोकळं जाय, त्याचं त्यांनी काय मारलंय कोणास ठाऊक, ती पण माहित नाही मला। कांदा आधी होता, पण बघा समद पानं जळले ती। म्हणजे कसं आहे की भावकीला बाबा आमचं बघवत नाही, ह्या दृष्टिकोनातनं हे कृत्य केलेलं आहे। बघा समधी पाने जळलेली आहेत। हो का, ही पिल्ली ही बारकी सुद्धा झाडं नाही ती राहिलेली। हो, म्हणते तिनं भावकी ही होण्याची वाटेकरी असती, तसंच आमच्याबद्दल पण सारखं होतंच। कसं आहे, आणखीन ही केळीचं तणनाशक झालं, परत बांध कोरणे हे सारखं त्यांचं चालूच आहे, बांध कोरायचं ही। हो का, ही तणनाशक मुळे झालेलं। ही असं जळलंय बघा। आणि ह्याच्यासाठी आम्ही आता 19-19 चिलमिक्स कॉम्बी आणि प्लस त्यात 22 आम्ही फवारणी घेणार आहे। म्हणजे काय, ही जास्त जर झालेलं आहे, ती जास्त काय होऊ नये, हा एवढ्यात कंट्रोल व्हावं ह्याच्यासाठी आम्ही ती फवारणी घेणार आहे। आणि ही भावकी आहे ना, ह्या भावकीसाठी तुम्ही कमेंट करू शकता की बाबा ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे, म्हणजे ह्यांच्या काय ह्यांना शिक्षा होण्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही, यासाठी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की बाबा आम्ही काय करू ते। आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि जास्त प्रमाणात शेअर करा। म्हणजे कसं आहे, जी प्रत्येक भावकी आहे का असं करणारी, ती कधी करणार नाही ह्याच्या विरोधात परत। धन्यवाद।